नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत थायरॉइड बरा होतो का या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकचे संचालक डॉक्टर विक्रांत पाटील आणि डॉक्टर सुषमा पाटील. आपण दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करूया. नमस्कार. कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. TATC म्हणजे द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक हे एकमेव स्पेशालिटी क्लिनिक आहे जिथं थायरॉइड आणि त्यासंबंधी आजारांवर विशिष्ट पद्धतीनं आयुर्वेदिक उपचार केले जातात. TATCच्या पुणे, मुंबई, नाशिक, कराड आणि कोल्हापूर या ठिकाणच्या शाखांमधून आत्तापर्यंत हजारो रुग्ण थायरॉइडपासून मुक्त झालेले आहेत. या प्रत्येक शाखेमध्ये TATCच्या डॉक्टर्सची टीम TATCच्या कॉपीराइट ट्रीटमेंटच्या प्रोटोकॉलचा वापर करून आणि पेटंट औषधांचा वापर करून रुग्णांवर यशस्वी असे उपचार करत असते. टाइम्स पुणे विजनरी पूर्ण रत्न 2021 आरोग्य भास्कर या आणि अशा कित्येक पुरस्कारांनी TATCचा सन्मान करण्यात आलाय. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत TATCचे संचालक डॉक्टर विक्रांत पाटील आणि डॉक्टर सुषमा पाटील यांच्याकडून थायरॉइड विषयक अधिक माहिती. दोघांचंही पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. सर, पहिला प्रश्न तुम्हाला आहे. खरं तर हा प्रश्न नाही, शंका खरं आता कार्यक्रम बघणारे जो आपला प्रेक्षक वर्ग आहे त्याच्या प्रत्येकाच्या मनात कदाचित येऊन गेलेला प्रश्न असेल हा. खरंच थायरॉइड बरा होत नाही का, अशी जी काही एक शंका मनामध्ये असते ती खरी आहे का, काय सांगताय? खरंच खूप छान प्रश्न आहे आणि हा जनमानसाला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे हा माझा किंवा तुमचा असा प्रश्न नाही आहे, हा संपूर्ण समाजाला पडलेला प्रश्न आहे. ह्याचं कारण असं की एखाद्या पेशंटला ज्या वेळेला थायरॉइड होतो त्यावेळेला तो किंवा ती रुग्ण ज्या वेळेला त्यांच्या डॉक्टरांच्याकडे जातात, स्पेशली एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे ज्यावेळेला ते जाऊन भेटतात त्यांना, त्यावेळेला त्यांना सांगितलं जातं, म्हणजे मी तर अशा पद्धतीचे प्रिस्क्रिप्शन्स बघितलेले आहेत की ही गोळी श्रीरामचरणी विलीन होईपर्यंत घ्यावी, अशा पद्धतीचे प्रिस्क्रिप्शन्स डॉक्टरांनी लिहून दिलेले मी बघितलेले आहेत. मुद्दा काय होतो की थायरॉइडच्या आजार बरा होतो का किंवा होत नाही का हे बघण्यापूर्वी थायरॉइडचं जे औषध आत्ता प्रचलित उपचार पद्धती आहे ती काय काम करते आणि कशी काम करते हे बघणं थोडंसं गरजेचं आहे. कारण ते समजल्याशिवाय आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर नाही शोधता येणार. गंमत अशी आहे की इथे जी थायरॉइडची ग्लँड असते त्याच्यामधून निघणारे T3 आणि T4 ह्या दोन हॉर्मोनचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर आपल्याला हायपर किंवा हायपो असे दोन थायरॉइडचे आजार होत असतात. याच्यामध्ये हायपो जो आहे त्याच्यामध्ये कमी प्रमाण होतं, ते बाहेरून गोळी खायला घातली जाते, या ग्लँडवरती त्याचं काहीही काम होत नाही आणि म्हणून कमी पडलेला हॉर्मोन रोज खाणं, ज्याला हॉर्मोन रिप्लेसमेंट म्हणतात, हे होत असतं आणि म्हणून ग्लँडवरती काहीही काम होत नसल्यामुळं थायरॉइड बरा होत नाही. सेम हायपरथायरॉइडमध्ये सुद्धा तेच होत असतं, पण हे कधी, ज्या वेळेला ग्लँडवरती काम करणारं औषध दिलं जात नाही त्यावेळेला. गंमत अशी आहे की TATCचे जे काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत, कॉपीरायटेड प्रोटोकॉल्स भारत सरकारच्या कॉपीरायटेडच्या प्रोसेसमधून आपण ते करून घेतलेले आहेत. त्याच्याबरोबरच आपल्या औषधांचे जे पेटंट आहेत ते पब्लिश झालेले आहेत. ह्या औषधांचा वापर करून ही औषधं जी आहेत ती TATCमध्ये वापरली जातात आणि या औषधांचा सुपरिणाम एवढा छान आहे की त्याच्यामध्ये पेशंटच्या गळ्यातल्या थायरॉइडच्या ग्लँडला पुन्हा रिॲक्टिवेट केलं जातं आणि त्याचबरोबर ज्यावेळेला हायपरथायरॉइडसारखा आजार असेल त्यावेळेला त्याचं जे बिघडलेलं एक्स्ट्राचं फंक्शनिंग आहे ते आपण कमी करू शकतो. म्हणजे तुमच्या ज्या प्रश्नाचं किंवा ह्या समाजाला पडलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण असं देऊ शकतो की जर तुम्ही ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटला गेलात, हॉर्मोन रिप्लेस थेरपीला गेलात तर थायरॉइड बरा होत नाही, हे 100% आहे. पण जर तुम्ही TATCमध्ये आलात तर हायपरथायरॉइडसारख्या कंडिशनमध्ये 95% पेशंट हे पूर्ण बरे होऊ शकतात आणि हायपोथायरॉइडच्या कंडिशनमध्ये 60% पेशंट हे पूर्ण बरे होऊ शकतात. नक्की. मॅडम, आत्ता सरांनी एक उल्लेख केला की TATCची कॉपीरायटेड ट्रीटमेंट प्रोटोकॉल. आता हा प्रोटोकॉल नक्की कसा असतो, काय असतो? आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे इथं थायरॉइडला रिॲक्टिवेट केलं जातं, म्हणजे थायरॉइड ग्रंथीला काम करायला उद्युक्त केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं तर बॅलन्स्ड प्रक्रिया निर्माण होते किंवा शरीरामध्ये एक हार्मोन्सचा समतोल साधला जातो. म्हणजेच काय तर थायरॉइडसाठी हायपर असू देत किंवा हायपो असू देत त्याच्यासाठी एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल तयार केला जातो. हा ट्रीटमेंट प्रोटोकॉल म्हणजे थायरॉइड रिॲक्टिवेशन अँड डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम म्हणजेच TRDP. आता हे TRDPचा हा जो प्रोटोकॉल आहे हा आपण
वेगवेगळ्या स्तरांवरती बघतो. म्हणजे त्याच्यात ग्रेडेशन केलं जातं. मग त्याच्यात तुमचा आजार किती जुना आहे, किती गोळी तुम्हाला सुरू आहे, लक्षणं किती तीव्र आहेत, अनुवंशिकता आहे की नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथं सारासार विचार केला जातो. आणि त्याच्या नुसार मग तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता, म्हणजे तुम्ही ग्रेड 1मध्ये आहात, ग्रेड 2मध्ये आहात, ग्रेड 3मध्ये आहात, त्याप्रमाणे मग तुमचं TRDPचा प्रोटोकॉल तुम्हाला सांगितला जातो. आणि माझं असं ठाम मत आहे की ज्या वेळेला तुम्ही डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसमधून जाता, TRDPचे प्रोटोकॉल फॉलो करता, त्यावेळेला म्हणजे इंटरनल मेडिसिन्स तर आहेतच, ऑफकोर्स आहेत, पण त्याबरोबर ज्यावेळेला आपण हे डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस ज्यावेळेला करतो ना, त्यावेळेला औषधांचा परिणाम शरीरावरती होणारा तो 6 पटीनं चांगल्या पद्धतीनं व्हायला लागतो. आणि मग आपल्याला जे लक्षणं दिसणारे आहेत किंवा जे रिझल्ट्स दिसणार आहेत ते आपल्याला फास्ट रिकव्हरी मिळते. म्हणजे जिथं कदाचित 8 महिने किंवा वर्षभर लागणार आहे, कदाचित ते तुमचा स्पॅन जो आहे बरा होण्याचा स्पॅन कदाचित तो कमी होऊ शकतो. तर हा त्याचं खरं तर इम्पॉर्टन्स आहे किंवा हे त्याची महती आहे. निश्चितपणानं सर, आत्ता सरांनी आणखीन एक सर तुम्ही उल्लेख केला मगाशी बोलताना, पेटंट औषधं. आता TATCची पेटंट औषधं म्हणजे काय असतं? मुळात आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की पेटंट कुणाला मिळतं आणि का मिळतं. तर जोपर्यंत तुमची आयडिया युनिक नाही आहे, ती म्हणजे आज माझ्याकडे समजा हा ब्लेझर आहे किंवा जोधपुरी आहे, अशाच पद्धतीचा ब्लेझर उद्या तुम्ही शिवलात, म्हणून तुम्हाला त्या ब्लेझरचं पेटंट मिळत नाही. म्हणजे काय, तर ते युनिक असलं पाहिजे आणि ते समाजासाठी उपयुक्त असलं पाहिजे. ह्या 2-3 गोष्टी जर असतील ना, तरच त्या गोष्टीला शासन, भारत सरकार हे पेटंटला अलाऊ करतं. आयुर्वेदामध्ये खूप अतिशय सुंदर अशी औषधं आहेत, अतिशय सुंदर अशा ट्रीटमेंट्स आहेत. त्या सगळ्या ट्रीटमेंट्सना रिफर्निश करून, त्यांना रिफाईन करून, रिसर्च करून, त्यांच्यावरती ज्या प्रोसेसेस करून आपण TATCमध्ये काही औषधं तयार करण्यात आली. उदाहरणार्थ हायपरथायरॉइडसारखा जो आजार आहे त्याच्यामध्ये पेशंट्सना 3 ऑप्शन दिले जातात. एक म्हणजे आयुष्यभर गोळी खा, दुसरं म्हणजे त्यांना रेडिओ आयोडीन करा, किंवा तिसरं म्हणजे सर्जरी करा. आणि ह्या उरलेल्या पहिल्या गोष्टीमध्ये पेशंट आयुष्यभर हायपरथायरॉइडचा राहत असतो. दुसऱ्या दोन्ही कंडिशनमध्ये त्यांची ग्लँड आयदर जाळून टाकली जाते किंवा काढून टाकली जाते, आणि म्हणून पेशंटला आयुष्यभर हायपोथायरॉइडचं पेशंट म्हणून राहावं लागतं आणि आयुष्यभर गोळी खावी लागते. इथं TATCची ट्रीटमेंट पद्धती जी आहे आणि ही जी औषधं आहेत याच्यामुळे जवळपास 95% पेशंट हे कायमस्वरूपी पूर्णपणे बरे होतात, हे आपल्या बघण्यात आलेलं आहे. आणि ह्याचा जो क्लिनिकल डेटा आहे, लक्षात घ्या, बऱ्याच ठिकाणी क्लिनिकल ट्रायल असा शब्द वापरला जातो. क्लिनिकल ट्रायल्स ह्या आपल्या क्लिनिकमध्ये, मी माझ्या क्लिनिकमध्ये केल्या म्हणून त्याला क्लिनिकल ट्रायल्स म्हणत नाही. मी माझ्या पेशंटला काहीतरी औषध दिलं आणि म्हणून त्याला क्लिनिकल ट्रायल आणि तो बरा झाला, ह्याला क्लिनिकल ट्रायल्स म्हणत नाहीत. हा डॉक्टरांचा स्वतःच्या क्लिनिकमधला झालेला अनुभव झाला. क्लिनिकल ट्रायलसाठी आपल्याला भारत सरकारच्या एका ठराविक डिपार्टमेंटकडे ॲप्लिकेशन करावं लागतं. त्यानंतर आपल्याला मेडिसिन्सची टॉक्सिसिटी स्टडी करावा लागतो की ते औषधं खाल्ल्यानंतर काही विषारी परिणाम येत आहेत का. त्यानंतर ॲनिमल स्टडी होत असतात, प्राण्यांवरती त्याचा परिणाम बघितला जातो, आणि त्यानंतर तो ह्युमन ट्रायल्स त्याच्यावरती होत असतात. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आयुर्वेदाची, आपल्या TATCची जी औषधं आहेत ही या सगळ्या फेजमधून गेलेली आहेत, आणि नंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्याच्यामध्ये आलेले जे काही रिझल्ट्स आहेत त्याच्यासाठी आपल्या पेटंट जे आहे ते पब्लिश झालेले आहेत. म्हणजे काय, तर ह्याला एक प्रकारची शासन मान्यता म्हणू आपण, ही आपण मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुळात आयुर्वेद एवढा चांगला असला तरीसुद्धा आयुर्वेदातला जो मागासलेपणा होता, कोणत्या पद्धतीनं, तर मॉडर्न सायन्सच्या समोरचा तो मागासलेपणा आपण ह्याच्यातून दूर केलेला आहे. आणि आपण आपण म्हणतो ना, ठोक नाणं जे आहे ना, TATCनं ते वाजवून दाखवलेलं आहे की येस, आयुर्वेदामध्ये थायरॉईड बरा करता येऊ शकतो. ह्या सगळ्या प्रोसेसला पण हे पेटंटेड प्रोसेस जी मी म्हटलं तुम्हाला औषध आहेत, हे सगळे त्या प्रोसेसमधून आलेली आहेत. निश्चितपणानं खूप छान अशी माहिती थायरॉईडच्या संदर्भातली आपल्याला दोन्ही पानांकडून मिळते. मला प्रेक्षकांना या ठिकाणी सांगायची इच्छा आहे की आत्ता तुम्ही थायरॉईड संदर्भातल्या जर काही शंका, समस्या, अडचणी तुमच्या मनामध्ये असतील तर निश्चितपणानं या कार्यक्रमात विचारू शकता. 02266843333 हा आमचा नेहमीचा स्टुडिओ क्रमांक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. समजा आत्ता या नंबरवरती तुम्हाला संपर्क करता आला नाही आणि पाहुण्यांशी बोलता आलं नाही, तर निश्चितपणानं तुम्ही जे आत्ता स्क्रीनवरती नंबर सुरू आहेत TATCचे, या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. तिथे आत्ता TATCची टीम अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे. ते तुमच्या शंकांचं निरसन निश्चितपणानं करतील. मला अजूनही काही प्रश्न आहेत मनामध्ये, ते सरांना आणि मॅडमना विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी सरांकडे जे काही असंख्य रुग्ण कायमस्वरूपी येत असतात वेगवेगळ्या आजाराच्या संदर्भातले,
तशाच थायरॉईडच्या संदर्भातले एक पेशंट सरांकडे आली होती आणि तिनं एक अनुभव आपल्या सगळ्यांशी शेअर केलाय, तो आपण बघूया त्यांचं काय म्हणणं. हायपरथायरॉइडच्या केसेस TATC मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बऱ्या होत असतात. त्यापैकीच एक आहे मयुरी भंडारे. त्यांचा केस पेपर माझ्यासमोर आहे. वर्ष 27. साधारणपणे जून 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये मयुरीची ट्रीटमेंट आपल्या इथे सुरू झाली होती. मयुरी, तुझा एक्सपिरियन्स तू थोडक्यात काय सांगू शकशील? ओके, पहिल्यांदा मी गेले 4 वर्ष मी हायपरथायरॉइडिझम मला झालेला आहे. ऍक्च्युली अचानक एकदा माझ्या गळ्याला सूज आली आणि असं मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा मला थायरॉइड टेस्ट करायला सांगितली आणि मला डिटेक्ट थायरॉइड झाला त्यावेळेस. आणि ऍक्च्युली मला पण थायरॉइड बद्दल काही माहिती नव्हतं, पण मी ॲलोपॅथी ट्रीटमेंट चालू केली होती आणि जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष मी 2.5 ते 3 वर्ष मी ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतली आणि मला 10 ते 15 mgची गोळी चालू होती त्या टाइम. आणि असंच मी या रस्त्यावरून पास होताना मी हे हॉस्पिटल पाहिलं होतं, आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक, आणि मी सहजच इथे आले कारण आयुर्वेदावर थोडाफार विश्वास आहेच आपला, कारण आयुर्वेदिक मध्ये कम्प्लीट रोग बरा होतो असं म्हटलं जातं. पण मला असं वाटलं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन तो जर बरं झालं तर इट्स गुड ऍक्च्युली, कारण काही साईड इफेक्ट पण त्याच्यामध्ये नसतात. सो मी या सरांकडे आले आणि फर्स्ट टाइम त्यांनी मला फर्स्ट मीटिंग मध्येच त्यांनी मला हा कॉन्फिडन्स दिला की तू 6 महिन्यातच बरी होशील. आणि ऍक्च्युली पेशंटचा हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतो असं मला वाटतं, आणि ज्यावेळेस डॉक्टर तो आपल्याला कॉन्फिडन्स देतो त्यावेळेस नक्कीच आपला अर्धा रोग तिथेच बरा झालेला असतो. आणि पुढे मग ती ट्रीटमेंट चालू झाली आणि विरेचन पण त्यांनी मला पंचकर्म करायला सांगितलं आणि गेले जवळजवळ 7-8 महिने ते ट्रीटमेंट मी व्यवस्थित घेतली आणि त्याचा परिणाम आता की माझी ॲलोपॅथीची गोळी कम्प्लीट बंद झालेली आहे आणि हळूहळू ती सगळीच आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू आहे, पण ती पण आता हळूहळू बंद होईल. अँड थँक्यू सो मच मिस्टर डॉक्टर विक्रांत पाटील अँड मॅम, अँड थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. खूप छान अशा पद्धतीची प्रतिक्रिया. ज्या वेळेला एखाद्या आजारातून एखादी व्यक्ती बाहेर पडते त्यावेळेला कशा पद्धतीनं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण आता सगळ्यांनी बघितला. त्यामुळे थायरॉईड संदर्भातली कुठलीही शंका मनामध्ये असेल किंवा कोणत्याही आजारासंदर्भातली तुम्ही निश्चितपणानं TATCला संपर्क करू शकता. TATCचे सगळे संपर्क क्रमांक आता TV स्क्रीनवरती चालू आहेत. 6 ठिकाणी TATCची सेंटर्स आहेत, त्यांची नावंसुद्धा आता स्क्रीनवरती आहेत. त्यामुळे तुम्ही जर ती नमूद करून घेतलीत तर मला वाटतं तुमच्या जवळच्या सेंटरवरती तुम्हाला TATCला संपर्क साधायला सोपं होऊन जाईल. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना आणि मॅडमना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थायरॉईड बरा होतो का या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत TATCचे डॉक्टर विक्रांत पाटील आणि डॉक्टर सुषमा पाटील. मॅडमना प्रश्न पुढचा मला विचारायचा आहे. थायरॉईडसाठी आत्ता जसं आपण सगळ्यांना सांगतोय की TATCची ट्रीटमेंट घ्यायची, तर TATCचीच ट्रीटमेंट का घ्यावी असं जर मी तुम्हाला विचारलं तर काय सांगता येईल? अगदी बरोबर प्रश्न विचारलाय सर तुम्ही. आणि याचा मला खूप आनंद आहे आणि अभिमान सुद्धा आहे, कारण जे गोष्टी म्हणजे कॉपीराइटेड ट्रीटमेंट, पेटंटेड मेडिसिन्स आणि ह्या कंटिन्युअस रिसर्च यातून जे काही आमच्याकडे आत्ता तयार आहे त्यातून आम्ही असं म्हणू शकतो की येस, TATCमध्ये आलात तर तुमचा थायरॉईड बरा होऊ शकतो. आता याचं दुसरं कारण आहे ते म्हणजे काही गोष्टी किंवा काही वैशिष्ट्ये TATCचे आहेत. त्यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे जे आजार आहेत, थायरॉईड बरोबर डायबिटीज, इन्फर्टिलिटी किंवा PCOS, हे सगळे जे आजार आहेत हे हार्मोनल डिस्टर्बन्सेस किंवा हार्मोनशी रिलेटेड असणारे आजार आहेत. म्हणजे थायरॉईडचा हार्मोन कमी किंवा जास्ती झाला म्हणून त्याला कमी पडलेलं बाहेरचं सप्लिमेंट देणं किंवा जास्ती झालं म्हणून त्याला सप्रेस करणं, यासाठीची जी आता आधुनिक शास्त्रामध्ये जी औषधं वापरली जातात ती हार्मोनल ट्रीटमेंट आहे. आणि TATCमध्ये या हार्मोनल आजारासाठी नॉन हार्मोनल ट्रीटमेंट देतो आणि पेशंटना त्यातून रिलीफ मिळतो. पेशंटची प्रतिक्रिया आत्ताच आपण पाहिलीसुद्धा की पेशंट त्यातून बरे होतात आणि त्यांना हेल्दी लाईफ पुढं जगता येतं. हा आमचा खरं तर वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कॉपीराइटेड आहेत. म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीनंतर म्हणजे डिटॉक्सिफिकेशन करायचं आहे तर ते कुठल्या महिन्यामध्ये करायचं आहे,
कोणत्या प्रोसिजरनंतर काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ठरलेल्या आहेत आणि पेटंटेड मेडिसिनबद्दल सरांनी तर सांगितलं. त्यामुळं ऑथेंटिफिकेशन मेडिसिन किंवा खूप जणांना असं होतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे मग माझ्या किडनीवरती परिणाम होईल का, काय होईल किंवा त्याचे साईड इफेक्ट होतात का, असं लोक ज्यावेळेला विचारतात ना त्यावेळेला खरोखरच आम्हाला आश्चर्य होतं. पण ते सुद्धा म्हणजे आता असं झालंय ना, बाप दाखवणे तर श्राद्ध घाल, तर आम्ही त्या दोन्ही गोष्टी इथं करतोय की आम्ही ट्रीटमेंट देतोय, पेशंटना बरंही करतोय आणि त्याचं सायंटिफिक प्रूफसुद्धा आमच्याकडे आहे. त्यामुळं ज्यांना कुणाला थायरॉइड आहे आणि त्यांना जर आनंदी आयुष्य पुढं घालवायचं असेल तर त्यांनी नक्कीच TATCमध्ये आलं पाहिजे, ही आमची वैशिष्ट्ये आहेत. दुसरी गोष्ट आहे की गोळी घेत असतात, रिप्लेसमेंट पण सुरू असते, सगळं सुरू असतं, ऑन पेपर रिपोर्ट नॉर्मल येत असतात, पण पेशंट स्वतः कधीही नॉर्मल नसतात किंवा त्यांना बरं वाटत नाही. मग चिडचिड, मूड स्विंग्स, इरिटेशन, रडणं, अंग दुखणं, आळस, सूज येणं, चेहरा काळवणं किंवा मग त्यामुळं मग स्किन डार्कनिंग होणं, केस गळणं, ह्या सगळ्या तक्रारी, पाळीच्या तक्रारी, असं एक ना अनेक तक्रारी सोबत घेऊन जगत असतात. पण फक्त काय तर पेपरवरती आम्ही नॉर्मल आहोत आणि मग काय होतं की सगळ्यांना असं वाटतं की अरे रिपोर्ट नॉर्मल आहेत, गोळी तर खाती, पण मग ही नॉर्मल नसते ना, मग स्वतःला पेशंटला बरं वाटत नाही आणि मग त्याचा परिणाम कुठंतरी मग तो लाईफ डिस्टर्बन्सेसमध्ये येतो किंवा डिप्रेशन, अँझायटी जाणवायला लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी TATCमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिल्या महिन्यामध्येच कमी झालेल्या जाणवतात. पहिला महिनासुद्धा मी थोडा एक्सटेंड करते, पण पहिल्या 15 दिवसामध्ये तुम्हाला ह्या तक्रारींमध्ये कमी आलेली दिसते. म्हणजेच आपण तुमच्या शरीरावरती काम करतो, तुमच्या सिस्टीमवरती काम करतो, थायरॉइडवरती काम करतो आणि थायरॉइडला रिॲक्टिवेशन करण्यासाठी काम करतो. म्हणून TATCचीच ट्रीटमेंट थायरॉइड असणाऱ्या प्रत्येक रुग्णासाठी योग्य आहे. निश्चित प्राण, म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की थायरॉइड कधीही झाला, कोणालाही झाला, कुठेही झाला तरीसुद्धा तो कितीही नवा असला, जुना असला, काहीही परिस्थिती असली तरीसुद्धा कुठल्याही पेशंटने TATCला संपर्क पहिल्यांदा करायला हवं असं आपल्याला या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. एक फोन कॉल येतोय, अजिंक्य आहेत नवी मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अजिंक्य, काय समस्या आहे आपली? आवाज येत नाहीये नीट. मला सरांसाठी प्रश्न आहे. हा, यंग एज मध्ये थायरॉइड होतो का? यंग एज मध्ये थायरॉइड, बरं सर काय सांगता येईल, यंग एज मध्ये थायरॉइड होतो का असं त्यांचं? थायरॉइड कधीही होऊ शकतो. म्हणजे जसं माणसाला डोळे आहेत आणि दिसायचं बंद होऊ शकतं का, कधी होऊ शकतो, तसं थायरॉइडची ग्लँड जी आहे ना ती काम करायची बिघडली की थायरॉइड झाला असं आपण म्हणतो. म्हणजे अगदी जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा थायरॉइड असू शकतो आणि अगदी 80-90व्या वर्षीसुद्धा थायरॉइड होऊ शकतो. म्हाताऱ्या लोकांच्यामध्ये, वयस्कर लोकांच्यामध्ये थायरॉइड असण्याचं प्रमाण कम्पॅरेटिव्हली थोडंसं कमी आहे. ह्याचं कारण असं की त्यांनी आधी खूप चांगल्या पद्धतीचं लाईफ जगलेलं आहे. लक्षात घ्या, आपलं लाईफ जे आहे ना ते आपण सगळे केमिकल्स आणि ह्या फर्टिलायझर्समुळे आपण एवढे विचित्र आणि घाणेरडे पदार्थ आपल्या पोटात जात आहेत, त्यामुळे आपल्याला थायरॉइड होण्याचे चान्सेस वाढत आहेत. स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी हे जेवढं जास्त असेल तेवढे थायरॉइड होण्याचे चान्सेस वाढतात. आणि पुन्हा मी सांगितलं तसं आहारातले बदल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे थायरॉइड हा कधी होऊ शकतो. स्त्रियांच्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं आणि आपण जर बघितलं तर स्त्रियांच्यामध्ये त्यातल्या त्यात 3 वेळेला थायरॉइड होण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहेत, तर सगळ्याच वयामध्ये म्हणजे कोणत्याही वयात होऊ शकतो, पण त्यातल्या त्यात स्त्रियांच्यामध्ये जर बघायला गेलं तर पिरियड येताना, प्रेग्नन्सीच्या काळामध्ये आणि पिरियड जाताना ह्या काळामध्ये थायरॉइड होण्याची शक्यता थोडीशी वाढते, एवढं फक्त आहे. पण ह्या प्रश्नाचा दुसरा एक अँगल मला जास्त महत्त्वाचा वाटतो. यंग एजमध्ये ज्यावेळेला तुम्हाला थायरॉइड होतो त्यावेळेला त्याच्याकडं लगेचच व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. आता मॅडमने जसे सगळे कंप्लेंट सांगितल्या थायरॉइडच्या पेशंट्समध्ये, त्या सगळ्या कंप्लेंट्स घेऊन पेशंट जगत असतात. आणि जर तुम्हाला यंग एजमध्ये झालेला आहे तर तुम्हाला म्हातारपणापर्यंत त्याच्यामुळे शरीरामध्ये किती मोठे विचित्र परिणाम येतील हे आपल्याला बघायला लागणार आहे आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, थायरॉइड झालेल्या माणसाला डायबिटीस होण्याचे चान्सेस वाढतात. थायरॉइडवाल्या माणसाला पेशंटचं वजन वाढायला लागतं, चरबी वाढलेली असते, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढलेले असतात, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयावरती लोड यायला लागलेला असतो, त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. हाडं ठिसूळ झालेली असतात, गुडघे दुखायला लागलेले असतात, मान, कंबर सगळे सांधे कामातून गेलेले असतात, अक्षरशः सगळ्या शरीराचा खडखुळा झालेला असतो, मन पूर्णपणे बिघडलेलं असतं. त्यामुळे चिडचिड, एन्झायटी ह्या ज्या सगळ्या मॅडमने सांगितल्या त्या सगळ्या कंप्लेंट्स चालू असतात. त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य मिळत नसतं, त्याचं स्वतःचं बिघडलेलं असतं, तो घरच्यांचं बिघडवत असतो आणि मग घराचं सगळ्या मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असतं. आणि ह्या कंप्लेंट्स जर तुम्हाला 25शीत, 30शीत किंवा 35मध्ये किंवा 17-18मध्ये जर होत असतील तर ह्याच घेऊन ज्यावेळेला तुम्ही जगत राहता,
फक्त मॅडम म्हटलं तसा कागदावरचा रिपोर्ट नॉर्मल आणि पेशंट मात्र असं कम्प्लिटली त्रास त्याला सगळे होत आहेत असं जर तुम्ही घेत राहिलात तर तुमचा ऑब्व्हियसली तुमच्या लाईफवरती त्याचा एक अतिशय घाणेरडा परिणाम होत असतो आणि मग त्याच्यातून येणारं जे दुःखद आयुष्य आहे ते पेशंट जगत असतात असं पाहायला मिळतं. त्यामुळे उलट तरुण वयामध्ये झालेल्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. नक्की सर. अजून एक कॉल येतोय, तळेगाववरून राजेंद्र आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला राजेंद्र, काय समस्या आहे आपली? हा हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की मला 10 वर्षापासून थायरॉइड आहे. म्हणजे तुम्ही T3 T4 सांगितलं पण TSH बद्दल काय सांगितलं नाही आणि मला TSH जास्त आहे म्हणजे बर 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 ठीक 6.84 आहे सध्या आणि मला 88 mg गोळी चालू आहे म्हणजे. ठीक. वय आपण किती? कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यात. तुमचं वय किती आहे? माझं तर 60 आहे. 60 वय. ओके ओके. आपण अगदीच कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. बघूया सर काय सांगतायत. एकदम शॉर्टमध्ये सांगतो. T3 आणि T4 हे दोनच हॉर्मोन ह्या ग्लँडचे आहेत. TSH हा हॉर्मोन ह्या ग्लँडचा नाही आहे. तो मेंदूमधून निघणारा पिट्युटरी ग्लँडचा भाग आहे. त्याचं काम आहे की ह्या दोघांना कंट्रोलमध्ये ठेवायचं. म्हणजे बॉस आहे तो आणि बॉसला आपल्या कामगारांना व्यवस्थित काम करायला लावायचे. तर ज्या वेळेला T3 T4 कमी होतात त्यावेळेला TSH वाढतो. म्हणजे जे आता तुमचा TSH वाढतोय असं जे तुम्ही म्हणताय, खरं तर त्याच्यात दोष TSHचा नाही आहे. दोष हा T3 T4 कमी झालेले आहेत पडद्यामागे. त्यांना नॉर्मल करण्यासाठी TSH स्वतःचं प्रमाण वाढवतो. ते इतकं वाढवतो की T3 T4 नॉर्मलला येतील. ते नॉर्मलला आणलं की हे वाढायचं थांबतं आणि म्हणून T3 आणि T4 आपल्याला नॉर्मल दिसतात आणि TSH वाढलेला दिसतो. असा हा प्रकार आहे. याला हायपोथायरॉइड म्हणतात. आत्ता तुम्ही 88.5ची जी गोळी घेताय ती मायक्रोग्रॅममध्ये आहे आणि थायरॉक्सिन सोडियम असं त्याचं कंटेंट आहे. तुमचा रिपोर्ट जर तुम्ही काढून बघितलात तर त्याच्यामध्ये दुसरा जो हॉर्मोन लिहितात T3 T4 आणि TSH, त्यातला T4च्या खाली काही लॅब्स कंसामध्ये थायरॉक्सिन असं लिहितात. तर तो थायरॉक्सिन म्हणजे तुम्ही तो तुम्हाला कमी पडतोय म्हणून तुम्हाला बाहेरून थायरॉक्सिनची गोळी खायला दिली जाते. अशी ती 88ची गोळी चालू आहे आता तुम्हाला. निश्चितपणानं खूप छान अशी डिटेल माहिती देण्याचा सर प्रयत्न करतात. पण तरीसुद्धा कार्यक्रमाला वेळेचं बंधन आहे, आपल्याला थांबलं पाहिजे. पण याही संदर्भात आणखीन समस्या, अडचणी, प्रश्न मनात निश्चित असतील, TATCला तुम्ही कधीही संपर्क करू शकता. TATCचे संपर्क क्रमांक आत्ता TV स्क्रीनवरती आहेत. TATCची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नेहमीच तुमच्या मार्गदर्शनासाठी, तुम्हाला माहिती देण्याकरता आणि उपचार सगळे समजावून सांगण्याकरता तुम्हाला निश्चित उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही कधीही संपर्क करू शकता. तुम्हा दोघांचे खूप खूप मनापासून आभार. तुम्ही आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथे सामण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV.